महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली। सर्वांचेच मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत। सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे असं खळबळजनक वक्तव्य बावनकुळेंनी केलं। तर कुणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे 5 वर्षांसाठी बंद होतील असा इशारा देखील त्यांनी दिला। पंकज भरण्याची 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात ठेवून घ्या। ना भरणे ना पंकज आणि मी आता पोलिसांकडे मागवणार आपले सर्व्हिलन्स पण टाकणार तसे भेटणारे सर्व व्हॉट्सअपवरून सर्व्हिलन्स पण टाकले कोण काय होतं कोणत्या व्हॉट्सअप तुम्हाला काय वाटतं तुमच्या व्हॉट्सअपवरून सर्व्हिलन्स पण नाही कोण काय व्यक्तिगत आम्हाला माहिती नाही पण म्हणून हे चुकीचे बटन पुढचे 5 वर्ष भंडारा शहराला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही। या भंडारा शहराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार पण हे चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी ही पक्षाला किती नुकसान करेल येणाऱ्या विकासाला किती नुकसान करेल। पक्ष एवढा मोठा झाला की 51% मतं मिळाले 1.5 कोटी सदस्य त्या पक्षाची आहे। एक नगरपालिकेने कमी जास्त होणार नाही पण देवेंद्र फडणवीस सरकारचा मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।